आणि बीजेपी मध्ये माजी आमदार संतोष चौधरी काही दिवसामध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहे, हे मी तुम्हाला अगदी सत्य या ठिकाणी सांगतोय। आणि बीजेपीचा उमेदवार सचिन संतोष चौधरी राहणार आहे। तर संतोष चौधरी आणि मंत्री महोदय संजय सावकार दोघं एकत्र येतील। भुसावळ शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचं ऑल इंडिया संविधान आर्मी आणि विविध दहा संघटनांच्या वतीने आम्ही ही शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्याला या ठिकाणी भुसावळ विधानसभा मतदारसंघातील जी माजी आमदार संतोष चौधरी आणि आजी मंत्री संजय सावकारे या दोघांची युती झालेली आहे। ज्यावेळेस या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली मागे, त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस या लोकांनी 2 जागा वाटून घेतलेल्या होत्या। तू इकडनं उमेदवार उभा कर कंडारी विभागातून, मी इकडनं उमेदवार उभा करतो कोऱ्हा विभागातून। इकडनं रवींद्र नाना पाटील जिल्हा परिषदेसाठी माजी आमदार संतोष चौधरीचा उमेदवार उभा करण्यात आला। पुन्हा दुसरा उमेदवार जो आहे त्या ठिकाणी छुपी युती म्हणून प्रमोद सावकारांची पत्नी कोरा गटातून जिल्हा परिषद सदस्य बनवण्यात आली। हे तेव्हापासून त्यांची युती सुरू आहे। आमदाराला 2 जागा निवडून आणणं काही विशेष गोष्ट नाही आहे, परंतु ज्या ठिकाणी माजी आमदार संतोष चौधरींचा प्रभाव आहे त्या कंडारी गटातून रवींद्र नाना पाटील निवडून आणलं आणि बाकीचे इतर जे उमेदवार उभे केले ते सगळे डमी उभे केले। रवींद्र नाना पाटीलच्या विरुद्ध संजय सावकारांनी उमेदवार उभा केला, तो डमी। कोऱ्या गटातून प्रमोद सावकारांच्या पत्नीच्या विरुद्ध जो उमेदवार उभा केला संतोष चौधरी, तो डमी। म्हणजे ही जी युती आहे ही पुन्हा युती या भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ही छुपी युती आधी मंत्री महोदय संजय सावकारे यांनी पूर्ण तयारी केली रजनी वहिनींच्या संदर्भात की त्यांना नगराध्यक्ष बनवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी, रिझर्वेशन जे येईल ते SC मध्ये आलं तर या ठिकाणी मंत्री महोदयांच्या पत्नीची तयारी त्यांनी सुरू केली आणि लगेच ताबडतोब या ठिकाणी माजी आमदार संतोष चौधरी तहसील ऑफिसमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सांगतात पहिले आधी मंत्री महोदय संजय सावकारे जाहीर करतात की या ठिकाणी जे आहे ते आम्ही पूर्णपणे जे आहे म्हणजे तयारी आधीपासून सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी तयारी पूर्ण थंडावली आहे। मग पुन्हा या ठिकाणी संतोष चौधरी सांगतात की मी या ठिकाणी OBC मध्ये निवडणूक लढवणार आहे, सचिनला उमेदवारी देणार आहे। म्हणजे या ठिकाणी जे राजकारण झालेलं आहे हे राजकारण जे आहे हे गजकरण आहे आणि संजय सावकारे संतोष चौधरीची युती झालेली आहे। अजून एक उदाहरण तुम्हाला देतो, जेव्हा माजी आमदार संतोष चौधरींचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला, पुरावे तुमच्याकडे असतील बघून घ्या, जेवढे डिजिटल शहरामध्ये लागले कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी माजी आमदार संतोष चौधरींच्या याच्यावरती शरदचंद्रजी पवार साहेबांचा फोटो कुठे नव्हता, चिन्ह नव्हतं। चिन्ह जे होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचं ते चिन्हही नव्हतं। त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या ही कशाची तयारी सगळी, जसं लोकसभेमध्ये शरदचंद्र पवारांनी तिकीट नाही दिलं माजी आमदार संतोष चौधरींना, ज्या पद्धतीने नगराध्यक्ष पदाच्या वेळेस मागच्या वेळेस जनाधार विकास आघाडी आली, सचिन चौधरीला तिकीट दिलं नाही शरदचंद्र पवार साहेबांनी, त्याच्यानंतर पुन्हा विधानसभेमध्ये मला तिकीट मिळालं पण त्यावेळेस माजी आमदार संतोष चौधरी तिकीट मिळालं नाही विधानसभेचं। तर हे जे सगळं काही जे आहे याच्यामुळे ते दुःखी आहेत आणि म्हणून त्यांनी जे आहे BJP मध्ये प्रवेश करणार आहेत आणि BJPचा उमेदवार सचिन संतोष चौधरी राहणार आहे OBC मध्ये आणि SC जर झालं तर BJPचं जे आहे हे या ठिकाणी पुन्हा जे आहे जे तयारी थंडावलेली आहे मंत्री महोदयांच्या पत्नी ते त्या ठिकाणी राहतील आणि गिरीश भाऊ महाजन माजी आमदार या ठिकाणी संतोष चौधरी आणि पुन्हा या ठिकाणी जे आहे मंत्री महोदय संजय सावकारे या माध्यमातून खूप मोठा धमाका या ठिकाणी होणार आहे आणि BJP मध्ये माजी आमदार संतोष चौधरी काही दिवसामध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहे, हे मी तुम्हाला अगदी सत्य या ठिकाणी सांगतोय। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जे आहे तुम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्या आणि पुढे जे आहे या सगळ्या राजकारणाच्या संदर्भात जे आहे हे आता पुढे घडणार आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आहे यांची युती जी आहे मी अनेक वर्षापासून ओरडतोय की आजी माजी आमदार यांची छुपी युती आहे परंतु कोणी या ठिकाणी लक्षात घेत नाही आहे। जेव्हा माजी आमदार संतोष चौधरींचा प्रवेश BJP मध्ये होईल आता काही दिवसामध्ये आणि नगरपालिकेमध्ये दोघं एकत्र येतील, माजी आमदार
संतोष चौधरी आणि मंत्री महोदय संजय सावकार दोघं एकत्र येतील. नाथभाऊ वेगळे राहतील आणि हे सगळे दोघं एकत्र येतील BJPच्या माध्यमातून, असं यांचं सगळं ठरलेलं आहे. हे तुम्हाला या ठिकाणी मी जाहीर करतो. प्रभू संजय सावकर साहेबांकडे दुसरा उमेदवार रेडी आहे. सगळे डबे राहतील. जसे झेडपीमध्ये होते, ज्या पद्धती झेडपीमध्ये यांनी 2 जागा वाटून घेतल्या, प्रमोद सावकारांची पत्नी आणि रवींद्र नाना पाटील, त्याच पद्धतीने या ठिकाणी ते दोघं जण जे आहे, दोघं फक्त देखावा करतील आणि डमी उमेदवार उभे करतील. पण BJPचं जे आहे, BJPची जर SC रिझर्वेशन निघालं तर या ठिकाणी मंत्री महोदयाच्या पत्नी आहेत. OBCचं जर आरक्षण निघालं तर माझे आमदार संतोष चौधरी BJPमध्ये प्रवेश करणार आहे आणि कमळ चिन्हावरती निवडणूक लढवणार आहे. तो दुसरा प्रश्न असेल की आपण म्हटलं बॅनरवरती शरदचंद्र पवार साहेबांचा फोटो होता, परंतु ते बॅनर मित्र परिवारातर्फे असं म्हटलं तर असं नाहीये. परिवारातून ते बॅनर लावून 1 बॅनर, 2 बॅनर, 3 बॅनर, 4 बॅनर, 10 बॅनर, कोणत्याच बॅनरवरती नव्हतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं आणि शरद पवार साहेबांचा फोटोही नव्हता. त्याच्यामुळे हे जे आहे ना, हे सगळं देखावा आहे. आताच तुम्हाला पोराइस्टर पेपरवर लिहून देतो की BJPचा OBCचा उमेदवार या ठिकाणी स्वतः माझे आमदार संतोष चौधरी आहेत आणि SCमध्ये जे आहे या ठिकाणी जे आहे, जर मंत्री महोदयांची SCची सीट निघाली तर या ठिकाणी मंत्री महोदयांची पत्नी या ठिकाणी राहणार आहे. नंतर सगळं डमी होणार आहे. 2 जण मिळून नगरपालिका या ठिकाणी चालवणार आहेत आणि 2 जण मिळून त्यांचे उमेदवार उभे करणार आहेत नगरपालिकेमध्ये आणि 2 जण मिळून नगरपालिका पूर्ण ताब्यात घेणार आहे. आणि सगळे नगरपालिकेचे फायदे जे आहेत, आर्थिक फायदे म्हणा, बाकीचे इतर फायदे म्हणा, हे 2 जण या ठिकाणी करणार आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये कसं होतं, नाथाभाऊ, रमण भोळे, आमदार संजय सावकारे, बरोबर, त्याच्यानंतर त्याच्या पहिले गुलाबराव पाटील, त्याच्यानंतर सुरेशदादाचे नाथा भाऊ, हे ते रथी महारथी होते. तशा पद्धतीने राजकारण में कुछ भी हो सकता है. म्हणून हे सगळं ठरलेलं आहे. हे सगळं ठरलेलं आहे. ये तुम्ही बघा, आगे आगे होता है क्या, तुमको सब दिख जाएगा. भुसावल शहर में जून 2004 से शुरू हुई व पूरे जिले में सबसे कम फीस लेने वाली एकमात्र स्कूल MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल खड़गा रोड और MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल अयान कॉलोनी स्कूल में सत्र 2025 और 2026 के लिए प्रवेश प्रक्रिया शुरू हो चुकी है. वो किसी भी प्रकार का बिल्डिंग फंड और एडमिशन चार्ज के बिना और नर्सरी एडमिशन फ्री में किए जा रहे हैं, जिसमें आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ मिलेगी ई-लर्निंग शिक्षा व हर क्लास में प्रोजेक्टर एवं आपके बच्चों की स्वास्थ्य के लिए पीने के लिए शुद्ध जल व संपूर्ण परिसर में CCTV कैमरा. बच्चों का शैक्षणिक विकास के साथ शारीरिक विकास के लिए स्पोर्ट टीचर, हॉकी टीम प्लस विभाग डिवीजन पर विजय व अलग अलग प्रकार के खेल प्रतियोगिता का आयोजन. बच्चों का हर महीने MCQ टेस्ट, कॉम्पिटिटिव परीक्षा के लिए तैयारी, सुसज्ज कंप्यूटर लैब, सुसज्ज साइंस लैब, पूरे स्कूल में वाईफाई कनेक्शन. बच्चों के शैक्षणिक जानकारी के लिए पालक से संपर्क करने के लिए हर क्लास का व्हाट्सएप ग्रुप. अलग अलग प्रकार के नेशनल लेवल पर होने वाले एग्जाम का आयोजन. बच्चों के शैक्षणिक विकास के साथ कला गुणों के विकास के लिए हर साल वार्षिक संस्कृति कार्यक्रम. वह MI तेली स्कूल की छात्र को पूर्व राष्ट्रपति APJ अब्दुल कलाम के हाथों से सन 2014 और 2015 में पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी इनके हाथों से बाल वैज्ञानिक के लिए सम्मानित किया गया. तो आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनने के लिए जल्द करें एडमिशन. संपर्क करें मोहम्मद अली रोड, खड़गा रोड, MI तेली स्कूल, भुसावल. विश्व स्तरीय शिक्षा, आधुनिक प्रौद्योगिकी और भविष्य के लिए तैयार पाठ्यक्रम के साथ. I am Dr. Naira Nigar Salim Patel, the Managing Director of our institution, Bapu Mia Sirajuddin Patel Educational Campus. My name is Aliza Abdulwahid Deshpande. I am from class 5th. My name is Alisha Mustaq Patel. My school name is Hajjan Shakil Abi Abdul Wahid Deshpande. Hello everyone, my name is Rumaisa Fatima Muhammad Umar. I am in 4th standard HSWD. This is Zoya Khan, teaching in this school from last 2 years. मैं तस्लीमा तडवी हज्जाज शकील अबी अब्दुल वहीद देशपांडे हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज के प्रिंसिपल हूँ. Every day is an opportunity to learn something exciting. Our teachers are not friendly but also very supportive. Always ready to help us understand difficult lessons. I love spending time in our Weststocks library and using the computer lab for projects. The science lab make learning experiment super fun. We also have clean drinking water and neat and clean washroom and a hygienic environment. It feels like a second home where I feel safe and valued. Our school organized interesting competition like annual function and even educational trip. So study in your budget
Thank you and have a nice day. Our institution, Satpura Shikshan व Gramin Vikas Sanstha, is a premier education institute with over 32 years of dedicated service in the field of education. The society operates Bapu Mian Sirajuddin Patel Educational Campus at various locations, such as Bhusawal, Hashampur, Nandura, Pipalgaon Kade, Vadgaon, and Turki. We are running this institution successfully from past 3 years with a primary focus and goal to educate minority students with special emphasis on empowering girls' education. The institute consists of highly experienced academic staff, the spacious playground, classrooms, library, computer lab, all ensured and designed in such a way that your child gets a better education. So we invite you to seize this opportunity and enroll your students in Hajjan Shakila B. Deshpande Convent English School and Arts Commerce Science Junior College at Kharga Road, Bhusawal, because we do believe in our principles: explore, expand and excel. Our school has provided us many facilities including notebooks, uniforms, playground. We are really proud of our school. Thank you. This school has been a life-changing experience for me. We don't just focus on our study, we learn life skills, confidence and discipline. If you want quality education and care, this is the place. So now admissions are open, so please come and visit this place. Jazakallahu khair. I believe in nurturing young minds with creativity and care. This school provides a safe, dynamic environment for holistic growth. We focus on both academic excellence and character building. So join us today and shape your child future with us. हमारे स्कूल में 2025 और 26 के लिए एडमिशन स्टार्ट हो चुके हैं। हमारे स्कूल में दुनियावी तालीम के साथ साथ दीनी तालीम भी दी जा रही है। आप आकर जरूर हमारे स्कूल में एडमिशन कीजिए।